नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आपण कटोरी ब्लाऊजची जी पेपर कटिंग केली होती ती अस्तरवर देखील कशा पद्धतीने कट करायचं हे देखील तुम्हाला दाखवलं होतं. आता आपण सर्व पॅटर्न मेन फॅब्रिकवर कट करून घेतले आणि आता स्टिचिंग कशी करायची ते इथं आपण बघणार आहोत. तर इथं बॅक पार्ट घेतला आहे, सरळवरती सरळ व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे बॅक पार्ट. आणि आपल्याला कमरच्या बाजूने बघा अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन इथं आता आपण दाबटीप देणार आहे, त्यामुळे कमरच्या बाजूने अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतली. त्यानंतर गळ्याला देखील दाबटीप देणार आहे आपण. तर गळ्याला देखील अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन इथं टीप देऊन घ्यायची. तिथे मी गळ्याला देखील टीप देऊन घेते. त्यानंतर आतमधलं जे कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे, म्हणजे गळा आपला व्यवस्थित फोल्ड होईल त्यासाठी. त्यानंतर पलटी करायचं आहे, आतमधलं जे कापड आहे ते सरळ वरती येईल. आता कमरच्या साईडने बघा, इथं आपण जी टीप दिली त्यावर व्यवस्थित कापड फोल्ड करून आपल्याला वरतून टीप देऊन घ्यायची व्यवस्थित. ती इथे मी टीप देऊन घेते. त्यानंतर गळ्याच्या साईडला देखील आपल्याला सेम त्याच पद्धतीने वरतून दाबटीप देऊन घ्यायची. व्यवस्थित प्रेस करून आपल्याला हातानेच प्रेस करायचं आणि व्यवस्थित टीप देऊन घ्यायची गळ्याच्या साईडला. तर बघा, गळ्याला देखील टीप देऊन घेतली. आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं आहे. तर इथं बघा, अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे मी जॉईन करून घेते. एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं. मी पूर्ण पार्ट इथं बघा तयार करून घेतला आहे. त्यानंतर बॅक साईडला आपल्याला टक्स द्यायचे. ती इथं बघा, शोल्डर जे आहे ते फोल्ड करायचे आणि तिथून आपल्याला 4 ते 5 इंच. आता हा गळा थोडासा छोटा आहे, त्यामुळे इथं गळ्याच्या खाली अर्धा इंच कमी अशी मी इथं बॅक साईडचे टक्स देऊन घेतले. गळा जर डीप नेक असेल जास्त, तर गळ्याच्या अर्धा इंच खालीच आपल्याला टक्स द्यायचे, जास्त वरती टक्स द्यायचे नाही. तर इथे मी गळा छोटा आहे त्यामुळे बघा असे टक्स देऊन घेतले बॅक साईडला. त्यानंतर आपल्याला बाही घ्यायची आहे. तर बाही उलट सुलट होऊ नये त्यासाठी खडूने असं मार्किंग करायचं त्यावर. आणि आता इथं बघा, दोन्ही बाह्या ज्या आहे ते मी अशा सरळवरती सरळ ठेवून घेतल्या आहे. आता एक बाही तुम्हाला इथं जॉईन करून दाखवते कशा पद्धतीने जॉईन करायची ते. सरळवरती सरळ ठेवून घेतलंय आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला बाही जी आहे ती जॉईन करून घ्यायची. तर इथे थोडं कापड एक्स्ट्रा आहे ते मी कट करून घेते. आणि वरतून बघा पुन्हा दाबटीप द्यायची आपल्याला. दाबटीप दिल्याने काय होतं, बाईला फिनिशिंग छान येते. पुन्हा आता मेन फॅब्रिक जे आहे त्यावर टीप देऊन घ्यायची बघा अशा पद्धतीने. आता टीप देऊन घेतली. त्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला बाही जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे. तिथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून घेते बाही आणि एक्स्ट्राचं सर्व कापड कट करून घ्यायचं. याच पद्धतीने मी दुसरी देखील बाही तयार करून घेतली. त्यानंतर बघा, कटोरी अशी समोरासमोर ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला ब्लाऊज पीसचं कापड ठेवायचं आहे. आता इथं बघा, उलट बाजूकडून कटोरी ठेवून आपल्याला कटोरी जी आहे ती व्यवस्थित जॉईंट करून घ्यायची अगोदर. आता इथं मी तुम्हाला एक पार्ट जॉईंट करून दाखवते. तुम्हाला सेम त्याच पद्धतीने दुसरा देखील पार्ट त्या पद्धतीने जॉईंट करायचा आहे. ती इथं कटोरी बघा, अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण जॉईन करून घेतलं आणि आता हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते सर्व कट करायचं आहे आपल्याला अस्तरच्या लोगोलोग. अस्तर कट होऊ द्यायचं नाही, व्यवस्थित कटिंग करायची आहे. आता सर्व कापड कट केलं. त्यानंतर आपल्याला आता बघा इथं टक्स जो आहे तो स्टिच करायचा आहे. ते इथं बघा व्यवस्थित एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि पाव इंच शिलाई मार्जिन घेऊन इथं आपल्याला जो टक्स आहे तो स्टिच करायचा आहे. इथं बघा त्यावर डबल शिलाई देऊन घ्यायची. टक्स स्टिच केला. त्यानंतर बघा आता हे थोडंसं एक्स्ट्रा वाटत असेल तुम्हाला पाव इंच एका साईडने, ते थोडंसं आपल्याला लाईनमध्ये असं कट करून घ्यायचं आहे. ते इथे मी कट करून घेतलं. त्यानंतर साईडचे पार्ट घ्यायचे बघा, ते देखील असे समोरासमोरच ठेवायचे, उलट सुलट होऊ नये. त्यासाठी मी तुम्हाला इथं पार्ट व्यवस्थित समोरासमोर ठेवून दाखवते, कारण तुम्ही देखील सेम याच पद्धतीने स्टिच करायचे. तर बघा इथं मी आता साईडचा एक पार्ट घेतला आहे.
आणि आता तो अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून घेते. ते इथं व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं. तुम्ही बघा इथं थोडीशी मोठी शिलाई देखील वापरली ना तरी काही हरकत नाही, का आपल्याला फक्त पार्ट जॉईंट करायचे. आता कोणी कोणी आपलं जे फेविकॉल असतं त्याने देखील जॉईंट करता, कारण ते जॉईंट करायचं आणि त्यावरून परत प्रेस करायची असते. पण त्यापेक्षा मशीनवर मोठी शिलाई मारली ना सोपं जातं. ते इथं बघा आता आता क्रॉस कटोरी आणि जो पार्ट आहे साईडचा तो आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचा आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन मी हा पार्ट जो आहे तो जॉईंट करून घेते. आता यावर डबल शिलाई देऊन घेतली. त्यानंतर क्रॉसपट्टी घ्यायची आहे. तर सरळवरती सरळ ठेवायची बघा क्रॉसपट्टी. खालचा पार्ट सरळ आहे आणि सरळ क्रॉसपट्टी ठेवायची आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन ही क्रॉसपट्टी इथं आपल्याला अशी जॉईंट करून घ्यायची बघा. तर क्रॉसपट्टी जॉईंट केली. त्यानंतर अस्तरची क्रॉसपट्टी घ्यायची. ती देखील आपल्याला खालच्या बाजूनी सरळवरती सरळ ठेवून जॉईंट करून घ्यायची आहे. शिलाई मार्जिन अर्धा इंच घेऊन आणि त्यावर दाबटीप देऊन घेते बघा अस्तरच्या बाजूनी. त्यानंतर हा पार्ट असा राऊंड करायचा आणि एकावर एक पार्ट ठेवून आता बघा जिथं मार्जिन वाढवली त्या मार्जिनवरच आपल्याला शिलाई घ्यायची बघा अर्धा इंच. आता प्रत्येक पार्टची जी मार्जिन असते ते अर्धाच इंच असते ब्लाऊजच्या शिलाईची. ती इथं पार्ट आपला एक तयार झाला आहे. सेम याच पद्धतीने मी दुसरा देखील पार्ट इथं तयार करून घेतला आहे. तुम्हाला देखील सेम तयार करायचं आहे. आता आय हुक पट्टी कशी अटॅच करायची तर बघा आता ह्या पाठीमागचा जो गळा कट केलेला असतो त्याची ही पट्टी असते 2.5 इंचाची. तर ही पट्टी घ्यायची. एक पार्ट सरळ आहे बघा, सरळवरती सरळ ठेवून घेतली मी आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन जॉईंट करायची. त्यानंतर बघा पुन्हा अशी अर्धा इंच फोल्ड करून पुन्हा दुमडायची ती पट्टी आणि पुन्हा अशी फोल्ड करून हे बघा अशी इथे मी आता एका बाजूनी शिलाई देऊन घेते आणि आता एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. आता एक बाजूची आपली पट्टी तयार आहे. आता दुसऱ्या बाजूची बघा एका बाजूची सरळ तर दुसऱ्या बाजूची उलट बाजूने येणार आहे. ती ही उलट बाजूकडून मी इथं जॉईंट करून घेते बघा अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन. तर एका बाजूनी अर्धा इंच फोल्ड करायचं आणि जी शिलाई दिली त्या शिलाईवरच आपल्याला ही व्यवस्थित ठेवून त्यावर शिलाई देऊन घ्यायची बघा. लक्षात घ्या एका बाजूनी आय हुक पट्टी जी असते ती सरळ जॉईंट होते आणि एका बाजूनी उलट बाजूकडून जॉईंट होत असते. तर बघा दोन्ही पण आपण जॉईंट करून घेतलं आहे. आता चेक करून घ्यायचं कारण आपल्याला आता पायपिंग करायची. तर पायपिंगसाठी मी हे कापड घेतलं आहे ते तिरपं कट करून घेते बघा 1 इंचाच्या मापात 2 पट्ट्या अशा कट करून घेते आणि इथं आपल्याला आता पायपिंग करायची. तिथे एकदा चेक करून घेऊ आपल्या गळ्याला पुरतं आहे का हे. तर पुरतं आहे. तर बघा एका बाजूने अर्धा इंच फोल्ड करायचं आणि सरळवरती सरळ ठेवायचे बघा. आता हा पार्ट सरळ आहे, सरळवरती सरळ ठेवायचं आणि आपल्याला जॉईंट करून घ्यायची गळ्याला. ते इकडनं एक्स्ट्राचं कापड कट केलं, अर्धा इंच फोल्ड करायचं आणि जॉईंट करून घ्यायचं. आता थोडंसं तुम्हाला जास्त वाटत असेल कापड तर कट केलं तरी काही हरकत नाही. आता जशी जाड बारीक हवी पायपिंग तशी फोल्ड करून तुम्हाला इथं पायपिंग करून घ्यायची बघा. आता इथं सेमच सारखंच कापड आहे त्यामुळे एवढं काय दिसून येत नाही, पण पायपिंग खूप छान तयार होती कारण आपण तिरप्या पट्ट्या कट केलेल्या असत्या बघा. तर एक पार्ट मी तयार केला, दुसरा सेम याच पद्धतीने मी तयार करून घेते. पण अगोदर तुम्हाला बघा आता फिटिंगची शिलाई कशी द्यायची तर त्यासाठी अगोदर शोल्डर जॉईन करायचे. सरळवरती सरळ ठेवून मी इथं बॅक पार्ट व फ्रंट पार्ट ठेवून घेतला आणि इथं जॉईन करून घेतले शोल्डर. त्यानंतर साईडचा पार्ट चेक करायचा बघा, कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचा कारण आपल्याला स्लीवचा जो शिलाई आहे ती सरळ येण्यासाठी. तर आता उलट सुलट बघून घ्यायची बाही. ती इथं बघा हा जो खोलगट भाग आहे तो पुढच्याच साईडने आपला जॉईंट झाला पाहिजे. तर शोल्डरची जी शिलाई आहे त्यावर मी सेंटर काढून बाहीचा ठेवून घ्यायची आणि आता सेंटरपासूनच बाही जॉईंट करायची. कधी पण कमी जास्त झाली तर इकडं आपल्याला कट वगैरे करता येते, पण सेंटरला जॉईंट झाली ना तर दोन्ही बाजूने आपली सारखीच बाही जॉईंट होत असते. ती इथं बघा दोन्ही बाजूनी मी शोल्डरच्या सेंटरपासून बाही जॉईंट करून घेतली, त्यावर डबल टीप देऊन घेतली. आता इथे मी एका साईडच्या बाजूला डबल टीप देऊन घेते. अशा पद्धतीने आपण
जी स्लीव आहे ती जॉईंट केली आहे. आता आपल्याला इथं फिटिंगची शिलाई द्यायची आहे. इथं बघा, आता हे जे आहे व्यवस्थित ठेवायचं आपल्याला ब्लाऊज पीसचे दोन्ही भाग आणि बाही. आणि आता जेवढी शिलाई मार्जिन घेतली तेवढी मार्किंग करायची. आता मी 2 इंच घेतली तर 2-2 इंच इथं मार्किंग करते बघा अशी. आणि आपल्याला अशी जॉईंट करून घ्यायची. आता जशी मार्किंग आहे त्यावरच मी इथे शिलाई देऊन घेते. या ब्लाऊजची जी फिनिशिंग आणि फिटिंग आहे खूप छान बसते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इथं बघा, तर एक फिटिंगची शिलाई दिली, त्याच्या बाजूने पाव इंच अंतर सोडून पुन्हा एक फिटिंगची शिलाई द्यायची. तर एक पार्ट मी इथं तुम्हाला तयार करून दाखवला आहे. दुसरा देखील सेम याच पद्धतीने तयार करून घेते. तर इथं बघा, फिटिंगची शिलाई एकदम सरळ आली आहे आणि काखेतली देखील शिलाई बाईची मागे पुढे झालेली नाही. तर दुसरा देखील पार्ट मी स्टिच करून घेतला आणि पूर्ण ब्लाऊज जे आहे ते आपले तयार झाले बघा अशा पद्धतीने. पूर्ण ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसते आणि आपला गळा देखील बघा कुठेही कमी जास्त वगैरे नाही आहे. तुम्ही देखील प्रिया मॅमच्या मेथडने सेम या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग करून बघा. तुम्हाला देखील फिटिंगला ब्लाऊज खूप छान बसतील. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका ताईंनो. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही डाऊट असतील, कमेंट असतील ते देखील कमेंट करा. आणि या पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे किंवा कोणत्या ब्लाऊजचा प्रकार तुम्हाला शिकायचा आहे प्रिया मॅमच्या मेथडनुसार, तर ते देखील कमेंट करून सांगा. म्हणजे आपण त्यावर लवकरच व्हिडिओ बनवू. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.